सोलापुरातील मदरशात 10 वर्षीय मुलीवरील कथित अत्याचार प्रकरणी मौलाना विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मौलानाला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सोलापूर शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक आणि शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या 10 वर्षीय मुलीशी कथित गैरवर्तन आणि अत्याचार केल्याच्या आरोपावरून 53 वर्षीय मौलाना विरुद्ध पोस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर परिसरातील एका मदरशात पीडित मुलगी धार्मिक शिक्षणासाठी जात होती। फिर्यादीनुसार मदरशात शिक्षण देणारा आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी वय 53 राहणार सोलापूर यानं मागील काही काळापासून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसंच इतर काही मुलींशीही अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर MIDC पोलीस ठाण्यात आरोपी मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून धार्मिक संस्थांच्या नावाखाली अल्पवयीन मुलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध स्तरांमधून होत आहे।